नमस्कार, अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहे ढाबा स्टाईल बटर पनीर रेसिपीला सुरुवात करू. एक कढई घेतली, कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे टाकायचे, 2 तेजपत्ता, 5 ते 6 काळी मिरी, 5 ते 6 लवंगा टाकायच्या, 4 हिरवी इलायची टाकायची आणि अर्धा इंच दालचिनी टाकायचा आणि खडे मसाले करपून द्यायचे नाहीत, बारीक गॅसवरती परतून घ्यायचे. ते परतून झाले की त्यामध्ये 2 कांदे घेतलेले ते असे मोठे मोठेच कापून घ्यायचे. कांदे टाकले की त्यामध्ये 1 मोठे टमॅटो टाकलेला लाल आणि 10 ते 12 काजू आणि 2 चमचे मगज बी टाकलेले. तुमच्याकडे जर मगज बी नसेल तर थोडेसे काजू आणि जास्त टाकायचे. थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे टमॅटो लगेच मऊ होते. थोडंसं पाणी ओतणार आहे, गरमच पाणी वापरायचं, थंड पाणी वापरायचं नाही आहे. आणि लो गॅस ते मिडियम गॅसवरती झाकण ठेवायचं आणि शिजून घ्यायचं याला, म्हणजे मऊच करून घ्यायचं. फक्त हे मऊ झालं की लगेच झाकण उघडायचं आणि त्यामधलं तेजपत्ता काढून टाकायचं. जास्त वेळ लागत नाही, 3 ते 4 मिनटामध्ये होऊन जाते. तेजपत्ता साईडला काढून टाकायचा आणि थंड झालं की मिक्सरमधनं प्युरी करून घ्यायची, एकदम बारीक अशी प्युरी करून घ्यायची आणि गाळणीनं गाळून घ्यायचं. कारण थोडं जर काही मसाले वगैरे राहिले असते मोठे मोठे तर एकदम बाजूला निघतं आणि असे गाळून घेतल्यावर प्युरी क्रीमी होती. एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं, 2 चमचे बटर टाकायचं. तेल टाकल्यामुळं बटर जळत नाही आहे. आणि त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे टाकायचे, अद्रक लसूण पेस्ट टाकायची 1 चमचा आणि त्याला असं मिक्स करून घ्यायचं अद्रक लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत. आणि ते झालं की त्यामध्ये लगेच बेडगी मिरची पावडर टाकायची 1 चमचा आणि 1 छोटा चमचा हळद टाकायची, 1 चमचा धनिया पावडर आणि तिखट मिरची पावडर टाकली अर्धा चमचा. आपल्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकतो. आणि लो गॅसवरती मसाले टाकायचे. असं मोठा जर गॅस केला तर मसाले जळतात. आणि जी प्युरी आपण करून घेतली होती ती पूर्ण प्युरी आहे मग टाकून द्यायची आणि प्युरी टाकली की चांगलं मिक्स करायचं आणि 3 ते 4 मिनटासाठी झाकून ठेवायचं. 3 ते 4 मिनटासाठी झाकलं, प्युरी छान अशी तयार होती. इकडं प्युरी तयार होती तोपर्यंत आपण पनीर इकडं तयार करून घेऊ. पनीर घेतलेले 300 ग्राम पनीर घेतलेले, 50 ग्राम मी पनीर ठेवलं आहे साईडला, 250 ग्राम पनीर आहे. थोडीशी त्यात मिरची पावडर टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि छोटा अर्धा चमचा हळद टाकायची. मिक्स करायचं, हाताने मिक्स करायचं नाही, हलवूनच मिक्स करायचं. आणि एका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं. तेल असं थोडंसं गरम झालं की त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचे आणि पनीरच्या चमच्याने असं वगैरे हलवायचे नाही तुकडे, असं हाताने फक्त असं पॅन हलवून घ्यायचा. पॅन हलवून गेलं की चांगले फ्राय होते ते. इकडं प्युरी तयार झालेली, त्यामध्ये 2 चमचे क्रीम टाकायची किंवा दुधावरची साई फेटून टाकली तरी चालतंय. हे मिक्स करून घ्यायचं आणि अजून 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवायचं. प्युरी तयार झालेली, तेल पण छान सुटलेलं आहे, कलर पण खूप छान आलेला आहे. ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकणार आहे. पाणी गरमच वापरायचं. अशा भाज्या करायचं म्हणलं की थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. हे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, ते पाणी टाकून घ्यायचं. आपल्या आवडीप्रमाणे ग्रेव्ही कशी करायची त्या टाकू शकतो आपण. आणि ते अर्धा चमचा साखर टाकायची. साखर टाकल्यामुळं ग्रेव्हीला खूप छान अशी चव येते. छोटा चमचा गरम मसाला आणि खिसलेलं पनीर टाकलेले आणि खिसलेलं पनीर टाकलं की मिक्स करून घ्यायचं. आणि कस्तुरी मेथी टाकायची. कस्तुरी मेथी नक्की टाका, कस्तुरी मेथी टाकल्यामुळं खूप छान अशी भाजीला चव पण येते. आणि ते टाकून मिक्स करायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि जे आपण पनीर जे फ्राय करून घेतलं होती पूर्ण पनीर त्यामध्ये टाकायचं. आणि जास्त वेळ नाही, 3 ते 4 मिनटासाठी ठेवायचं लो गॅसवरती, कारण जास्त वेळ पण पनीर शिजलं की असं रबरासारखं होतं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची. 1 चमचा बटर टाकायचं. बटर पनीर तयार झालेलं आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. एका प्लेटमध्ये काढलं की त्यामध्ये थोडंसं वरनं खिसून पनीर टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. असं केल्यामुळे खूप छान अशी बटर पनीर लागत आहे. आणि बटर पनीर म्हणलं की रोटीसोबत, चपातीसोबत, जिरा राईससोबत खूप छान लागत आहे. किती छान झालेलं आहे बटर पनीर. तुम्ही असं नक्की ट्राय करून बघा. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.